याच GR ची महाराष्ट्रातला मराठा जो आहे तो वाट पाहतोय। हा तोच GR आहे जो मराठ्यांना आरक्षण मिळवून देणार आहे। हा तोच GR आहे ज्यासाठी मनोज जरांगेंना आमरण उपोषण करावं लागलं। हा तोच GR आहे ज्या GR साठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक मराठा बांधव जे आहेत ते मुंबईमध्ये आले होते, हाल अपेष्टा सहन करत होते, आंदोलन करत होते। हा तोच GR आहे ज्यासाठी मनोज जरांगे आमरण उपोषण करतायत गेल्या 5 दिवसांपासून। आणि याच GR ची ही पहिली कॉपी आपण बघतोय सामच्या हाती लागलेली आहे। याच GR जो आहे हा GR चा जो मसुदा होता तो सामच्या हाती आला होता आणि आपण आता बघतोय की हा GR जो आहे तो पुन्हा एकदा मनोज जरांगेंना दाखवण्यात येईल आणि त्यानंतर मनोज जरांगे हे मुंबई सोडणार आहेत। GR चा हा मसुदा सामच्या हाती आलेला आहे। यावेळी एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। गणेश कवडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। मनोज, गणेश, एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न की या ठिकाणी आपण बघतोय मनोज जरांगे जे उपोषण करत होते आज या GR च्या माध्यमातून ते सुटतंय, काय नेमकं आहे, काय अधिक सांगाल? हैदराबाद गॅझेटमधील ज्या नोंदी आहेत त्या विचारात घेऊन मराठा समाजाला पात्र व्यक्तीला कुणबी आणि मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र देण्यासंदर्भामध्ये शासकीय आदेश आहे तो काढण्यात आलेला पाहायला मिळतो। कारण की मनोज जरांगे पाटील यांची प्रामुख्याने एकच मागणी होती, हैदराबाद गॅझेट आहे ते लागू करण्यात यावं आणि मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे ती कुठेतरी मान्य झाली असंच म्हणावं लागणार आहे। कारण की याच्यासाठी खरं तर गेल्या 5 दिवसापासून मुंबईमध्ये आंदोलन सुरू होतं आणि ही मागणी आता कुठेतरी पूर्ण होते। त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण संपलंय असंच म्हणावं लागणार आहे। कारण की गेल्या 2 वर्षापासून मनोज जरांगे पाटील यांची एकच मागणी होती, हैदराबादमध्ये गॅझेट आहे गॅझेट लागू करण्यात यावं आणि ही गॅझेट कॉपी आहे ती लागू करण्यात आलेली आहे। मराठवाड्यामध्ये ज्यांच्याकडे मराठा कुणबी गॅझेटमध्ये नोंद असणारे ज्यांना आता कुणबी प्रमाणपत्र आहे ते शासनाच्या वतीने आहे ते देण्यात येताना पाहायला मिळणार। कारण की प्रमुख जी मागणी होती त्या मागणी आहे ती मागणी आता मान्य झालेली आहे असंच म्हणावं लागणार आहे। अगदी आता हा जो मसुदा जो आहे तो GR चा तो सामच्या हाती लागलेला आहे। GR किती वेळात निघणार आहे त्या संदर्भात प्रक्रिया सुरू झाल्याचं कळतंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।